नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जे काही संबंध आहेत त्या संदर्भात. अर्थात त्याची पार्श्वभूमी आहे मसूद अझर याला ज्या पद्धतीने पाकिस्तानने ताब्यात घेतले किंवा नाही याबद्दल सुद्धा अनेक तर्क कुतर्क केले जात आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता शुक्रवारी जी बातचीत होणार होती परराष्ट्र सचिवांच्या पातळीवरची, ती बातचीत पुढे ढकलण्यात आले असं भारताकडून सांगण्यात आलेलं आहे. अर्थात याचे काय अर्थ आहेत, काय संदर्भ आहेत ते आपण तपासणार आहोत मान्यवरांकडनं. तत्पूर्वी आपण या चर्चेच्या अनुषंगाने काय प्रश्न उपस्थित करतोय ते पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुत्सद्देगिरी भारत पाक संबंध सुधारेल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. अतिरेकी मसूद अझरला ताब्यात घेणं हे पाकिस्तानचं नवं नाटक आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि भारत पाक संबंधांबाबत भारतात सर्वपक्षीय सहमतीचं वातावरण निर्माण करायला हवं का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत भारतकुमार राऊत, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आपल्यासोबत आहेत, खासदार काँग्रेस. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आपल्यासोबत आहेत. या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळात ते सुद्धा असणार आहेत. आणि माधव भांडारी भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. तत्पूर्वी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न मुणगेकर सर तुम्हाला विचारायचा आहे. कारण एक विरोधक म्हणून तुम्ही या सगळ्या गेल्या काही काळातल्या घटनांकडे, अगदी मोदींनी अचानक दिलेली चहा पिण्यासाठीची भेट असेल पाकिस्तानमध्ये, त्यानंतर पठाणकोटमध्ये झालेला जो हल्ला असेल जैश ए मोहम्मदच्या पार्श्वभूमीवर, जैश ए मोहम्मदच्या लोकांनी केलेला, आणि त्यानंतर मसूद अझरला आता डिटेन करण्यात आलं, ताब्यात घेण्यात आलं, अशा प्रकारचे जे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिली, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? तुम्ही चर्चा ऑर्गनाईज केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. पण सुरुवातीलाच एक विरोधक म्हणून तुम्ही कसं बघता, हा जो विरोधक जे विशेषण आहे ते विशेषण थोडंसं मला गमतीदार वाटतं. मला दोन गोष्टी आहेत. एक तर असं आहे की 26 नोव्हेंबरला घटना झाल्यानंतर आतापर्यंत पहिल्यांदाच पाकिस्तानने अशा प्रकारची कारवाई केलेली आहे. सातत्याने भारताने मागणी करून प्रत्येक वेळेला 26 नोव्हेंबरच्या दरम्यान भारताने जे पुरावे दिले आतापर्यंत गेल्या 7-8 वर्षामध्ये, ते प्रत्येक वेळेला पाकिस्तानने हे पुरावे इनॲडिक्वेट आहेत, अपुरे आहेत, अशा प्रकारची भूमिका घेऊन पाकिस्तानने मसूदच्या विरोधामध्ये जबाबदार असलेल्या त्या 26 नोव्हेंबरच्या कृत्याला, जे कृत्य अत्यंत बेजबाबदार अशा प्रकारचं होतं, आंतरराष्ट्रीय संहितेचा पूर्णपणे भंग करणारं होतं, तर त्या पार्श्वभूमीवर ही जी गोष्ट घडली, आता पाकिस्तानने ताब्यात घेतलं, ही गोष्ट अत्यंत समाधानाची आहे. त्याच्यामध्ये विरोधक किंवा असं समर्थन असण्याचा काही प्रश्नच नाही आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक गोष्ट अशी की या सगळ्या संबंधामध्ये मोदींनी पाकिस्तानने अनेक वेळा आगळीक करून सुद्धा जो पुढाकार घेतला, तो पुढाकार अभिनंदनीय आहे. आणि ह्याची सुरुवातच मुळामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी समझोता एक्सप्रेस करून डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्यांच्या काळामध्ये कॉम्पोजिट डायलॉग, मग एकत्रितपणे भारत पाकिस्तानची चर्चा आपण केली पाहिजे आणि भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी युद्धा पर्याय नव्हे, ही भूमिका सातत्याने मांडली. आणि या संबंधात मी सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय राजकारण किती गुंतागुंतीचं असतं हे भारतीय जनता पक्ष आणि प्रामुख्याने श्रीयुत नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर यांच्या ध्यानात आलं. ही सुद्धा अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. याचं कारण असं आहे, निवडणुकीच्या प्रचारामध्ये 2014ची निवडणूक झाली तेव्हा सातत्याने असं म्हटलं गेलं की पाकिस्तानला तुम्ही प्रेमपत्र काय लिहिता, पाकिस्तानला तुम्ही जशात तसं उत्तर दिलं पाहिजे. मी आता 6 वर्ष राज्यसभेत जवळजवळ आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारताची चर्चा झाली तेव्हा सुद्धा या देशातील उजव्या शक्ती या इतक्या त्यांना खुमखुमे असायची युद्धाची, आपण काहीतरी केलं पाहिजे, असं करता येत नाही. भारत आणि पाकिस्तानाच्या संबंधामध्ये आता जे मसूदला पकडलेलं आहे पाकिस्तानच्या लोकांनी, ते अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल मी अमेरिकेचा देखील ह्याच्यात फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अमेरिकन सरकारने पाकिस्तानला F-16 F-16 जातीची विमानं द्यायचं रोखून धरलं. रिपब्लिकन पार्टीने पाकिस्तानची मदत रोखली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि 2 दिवसापूर्वी ओबामाने जे भाषण केलं जे सिनेटमध्ये, त्या भाषणामध्ये स्पष्ट याचा उल्लेख केला की भारत आणि पाकिस्तान हे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला पाहिजे. आणि पठाणकोटमध्ये जो प्रसंग झाला तो प्रसंग इतका नामुष्कीचा होता आणि त्याच्यामध्ये मात्र पाकिस्तान कुठल्या प्रकारचे
हे काही करू शकलं नाही. पाकिस्तानला असं म्हणता नाही आलं की पुरावे इनएडिक्वेट आहेत म्हणून. तर त्याच्याबद्दलची सगळी यंत्रणा, विशेषतः इराणच्या लोकांना सुद्धा मी समजावून एव्हिडन्स दिला की पाकिस्तानच्या लष्कराचा त्याच्यामध्ये हात आहे. आणि अशा प्रकारे जे घडलं ती गोष्ट अभिनंदनीय आहे. सत्ताधारी पक्षाने हे समजून घ्यायला पाहिजे, युद्ध हा पर्याय नाही. आणि विरोधी पक्षाने सुद्धा एका व्यापक पातळीवर याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सातत्याने पक्षीय राजकारण याच्यामध्ये आणता कामा नये. नक्की तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की पक्षीय राजकारण याच्यामध्ये आणता कामा नये. पण राऊत सर, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न आहे की सातत्यानं आपण बघितलं ज्यावेळेला मोदींनी अचानक त्यावेळेला भेट दिली पाकिस्तानमध्ये, त्यावेळेला सुद्धा काँग्रेसनी अतिशय उघडपणे त्याच्या या अशा प्रकारच्या अचानकच्या भेटीवरती आक्षेप त्यावेळेला घेतला होता. त्या व्यतिरिक्त अगदी आज भाजपच्या सोबत असलेल्या शिवसेना सुद्धा सातत्यानं पाकिस्तानच्या बाबत विरोधाची भूमिका घेत आहे. आणि अशा वेळेला कुठेतरी सहमती नाही आहे. म्हणजे पाकिस्तानबाबत नेमकं काय करावं? जसं मुनगेकर सर म्हणाले की पूर्वी ज्या वेळेला भाजप विरोधात होता त्यावेळेला एक प्रकारे युद्धाची खुमखुमी असल्यासारखी त्यांची भाषा होती, ती भाषा आता बदललेली आहे. कसं तुम्ही त्याचं विश्लेषण करता? हे मी अनेक दिवस सतत सांगतोय, ती परत इकडे फक्त सांगतो, आपल्या प्रेक्षकांना असं सांगू इच्छितो की देशांतर्गत राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, ज्याला डिप्लोमसी म्हणतात, या दोनमध्ये अंतर आहे. देशांतर्गत राजकारण जे असतं, जे काही राष्ट्रीय पक्ष, राजकीय पक्ष असतात, प्रादेशिक पक्ष असतात, यांना आपापली भूमिका मांडत राहावं लागतं, कारण त्यांना आपापलं स्थान हे सतत पक्क करायचं असतं आणि ते देशापुरतं असतं. हे जसं भारतात जसं आहे तसंच पाकिस्तानात सुद्धा असणार. आणि त्यामुळे तिथले देशांतर्गत पक्ष काय भूमिका घेत आहेत ही एक गोष्ट झाली. आणि आंतरराष्ट्रीय संबंध कशा पद्धतीने आपण चालवतोय ही दुसरी गोष्ट झाली. मला असं वाटतं की मोदींनी हे जे काही केलं हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात होतं आणि त्यांनी योग्य तेच पाऊल उचललं की कोणीतरी बर्फ फोडायलाच पाहिजे. पुन्हा माधव भंडारी, तुम्हाला हाच प्रश्न आहे की एक प्रकारे सहमती दिसत नाही. म्हणजे पाकिस्तानची नेमकं वागावं कसं याबाबत पक्ष पातळीवरची सहमती इकडे नाहीये. असं मोदींनी एक पाऊल उचललं, त्याचं कधी स्वागत होतं, कधी त्याला विरोध होतो, हे आता अलीकडे आपण बघितलेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी जसं आता भारतकुमार राऊत म्हणतात की एक दिशा आहे, ती दिशा खरंच त्या एका दिशेने आता हे सगळं चाललंय असा तुमचा दावा आहे का? निश्चितचपणे एका विशिष्ट दिशेने हा जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जरी नाही तरी काही ना काही प्रमाणामध्ये यश आपल्याला मिळायला लागलंय. आपल्याला जर आठवत असेल तर मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर सुरुवातीच्याच काळामध्ये जेव्हा पाकिस्तानचं एक शिष्टमंडळ भारतामध्ये येणार होतं आणि त्याने भारतात येऊन पहिल्यांदा हुरियतशी चर्चा करायची तयारी चालवली होती, त्यावेळेला आपल्या सरकारने हे सांगितलं की तुम्हाला एकतर आमच्याशी चर्चा करता येईल किंवा हुरियतशी करायची असेल तर तुम्हाला इथे येता येणार. आणि आपण ती चर्चा त्यावेळेला केली नाही, थांबलो आपण. त्यानंतरचे वेगवेगळे टप्पे आले. आत्ताच्या सुद्धा याच्यामध्ये पठाणकोटच्या हल्ल्यानंतर आपण ही भूमिका ठामपणे घेतली की तुम्ही पठाणकोटच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधल्या ज्या घटकांचा सहभाग आहे त्याचे पुरावे दिलेले आहेत, ते दिल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई केली तर तुमच्याशी चर्चा करू शकू, नाहीतर चर्चा करणं शक्य नाही, चर्चा होऊ शकत नाही. हे स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तानमध्ये या हालचाली झाल्या. त्यांनी या मौलाना अझहर मसूदला अटक केली म्हणा किंवा ताब्यात घेतलं म्हणा, पण काही ना काही करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अगदी समजा आपण असं क्षणभर गृहीत धरू की त्यांनी नाटक केलंय, तरी सुद्धा भारत पाकिस्तान चर्चा चालू व्हावी याच्यासाठी एवढं नाटक करण्याची पाळी पाकिस्तानवरती आली. हा सुद्धा एक धोरणात्मक आणि जे आपण पावलं टाकतो आहोत त्याचं एक यश आहे. नाहीतर आजपर्यंत अशी नाटकं सुद्धा पाकिस्तानने फार कधी केली असं आपल्याला दिसलं नाही. म्हणजे मुंबईच्या हल्ल्याच्या वेळेला मुंबईच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या ISIचा किती हात आहे याचे सगळे पुरावे समोर आले होते. पण त्यावेळेला भारत सरकारने ज्या मागण्या केल्या, भारत सरकारने जो आग्रह धरला, त्याला त्या पद्धतीने प्रतिसाद पाकिस्तानकडून मिळाला नव्हता. आज हा प्रतिसाद कुठल्याही कारणाने, मग तो अमेरिकेच्या दडपणाने मिळत असेल, नाटक म्हणून मिळत असेल किंवा आणखीन काही कारणाने मिळत असेल, किंवा एकंदरच पाकिस्तान मधली जी अंतर्गत परिस्थिती बदलत चालली आहे, पाकिस्तान मधली अंतर्गत समीकरणं बदलत चालली आहेत, सत्तेची समीकरणं बदलत चालली आहेत, त्याच्यातून सुद्धा हा बदल व्हायला लागला असेल. पण कुठल्याही कारणाने काय होईना पण बदल होतोय एवढं आपल्याला
निश्चितपणे दिसत आहे. बदल होतोय तुम्ही म्हणताय. पुन्हा शेकटकर सर आपल्यासोबत आहेत. शेकटकर सर, मुद्दा हाच आहे की कुठेतरी तुम्हाला एक सामरिक तज्ज्ञ म्हणून या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय? कारण जैश ए मोहम्मदचा हा जो मसूद अझर आहे, गेले काही काळ अक्षरशः उंदीर मांजराचा खेळ चालवल्यासारखा आपल्यासोबत करताना दिसतोय आणि त्याच्याबाबत कुठलंही कठोर पाऊल आतापर्यंत उचलल्याचं पाकिस्तानी दिसलेलं नाहीये. अशा वेळेला आता त्याला ताब्यात घेतं असं म्हटलं गेलं, तिथल्या मीडियाने ते सगळं सांगितलं, त्याच्या बातम्या इथपर्यंत आल्या आणि आता त्याबाबत ठोस असं पाकिस्तान काही बोलायला तयार नाहीये. काय निरीक्षण आहे तुमचं? सर्वप्रथम की हा अझर एक 2 दिवसा अगोदर त्याला प्रिव्हेंटिव्ह कस्टडीमध्ये गेलंय. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे तो अनेक वर्षापासून त्यांच्या प्रोटेक्टिव्ह कस्टडीमध्ये आहे. देयर इज नथिंग न्यू अबाउट इट. काही नवीन आहे त्यात, काही नाही. आणि प्रोटेक्टिव्ह कस्टडी म्हणजे काय? त्याला संरक्षण मिळालेलं आहे. त्याच्या बोलण्यावर ते बंदी नाही आहे. तो आपले कामं करतोय, त्याचे कॉन्टॅक्ट सगळे आपल्याला माहीत आहे. आपल्या तंत्राला सगळ्यांना पूर्ण माहिती येते. परंतु आता त्यांनी म्हटलं की त्यांनी केलेलं आहे. आत्ताच दुपारी 3 वाजता मी आपल्या स्टुडिओमध्ये यायच्या अगोदर मी चेक केलं कोणाला तरी दिल्लीहून. ते म्हणतात नाही, शासकीय रूपाने पाकिस्तान म्हणतं आम्हाला ह्याच्याबद्दल माहितीच नाही आहे. तर जेव्हा एक शासकीय पद्धती म्हणजे मला माहीत नाही आहे, प्रसारमाध्यम म्हणतात की त्याला घेतलेलं आहे. सो देर आर व्हील्स विदिन द व्हील्स. आपण एक लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरं आहे की 65 वर्षापासून आपण जे पाहतोय की पाकिस्तानचं शासन ही गोष्ट वेगळी आणि पाकिस्तानचे इतर गट हे गोष्ट वेगळी. काय म्हणतात आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास करायचा कसा? परंतु आपण हेच मान्य, आता भंडारी साहेबांनी जे म्हटलं, मी तिथून डॉक्टर साहेबांचं बोलणं मला ऐकून आलं आयडियल कारण, परंतु तिथून आपण सुरुवात करू की शेवटी चर्चा तुम्हाला कुणाबरोबर ती करावी लागेल. चर्चेशिवाय दुसरा पर्याय नाही. मग तो कोणता पक्ष भारतामध्ये किंवा कोण पाकिस्तानमध्ये आहे. परंतु हे सर्व करताना आपल्यावर ते परत विश्वासघात झाला पाहिजे नाही ह्याची खात्री आपल्याला करणं फार गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला फार मोठी किंमत चुकावी लागेल. किंमत म्हणजे कोणती राष्ट्रीय पक्षाची किंमत मी म्हणत नाही, भारताला किंमत चुकावी लागेल. आणि ह्याकरता काळजी करायकरता मला वाटतं की जरी चर्चा चाललेली आहे, सगळे आपण बोलणे चालू करतोय, ये जा करतोय, परंतु पाकिस्तानच्या शासकीय यंत्रणेवर तुम्ही प्लीज विश्वास करू नका. मी स्वतः अनेक चर्चेमध्ये गेलोय. लेफ्टनंट कर्नल असताना मी लाईन ऑफ कंट्रोलवरती बसायचं. दर शुक्रवारी भेटत होतो. त्यावेळेला युद्धविराम नव्हता. जियाउल हक साहेब तिथे ते डिक्टेटर होते. 11:30 ते 12 आमची चर्चा व्हायची आणि ठीक 12:30 वाजता ते परत फायरिंग करायचे आमच्यावरती. हे सगळं धंदे ते करायचे. आणि माझ्या दिवशी मी तर नाईलाजाने मग त्यांना थोकावं लागलं. चांगलंच थोकलं मी. त्यांना धडा शिकवावं लागला मला. आणि मग 3.5 वर्ष मला काही त्रास झाला नाही. त्याला माहित जोपर्यंत हा ग्रस्त इथे आहे ह्याच्याशी तुम्ही, मी ह्या म्हणत नाही की तुम्ही धडा शिकवा असं नाही. परंतु ज्या प्रकारचा आपला प्रतिद्वंदी आहे किंवा आपण त्याला प्रतिद्वंदी म्हणतोय पण भारताला ते शत्रू मानतात आहे, ते म्हणजे दिस अ वन वे ट्रॅफिक गोईंग ऑन ना. तर आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे. फार सावध राहण्याची आवश्यकता आहे. कारण की ह्याची किंमत आपल्या तरुण मुलांना द्यावी लागते, सामान्य व्यक्तीला द्यावी लागते, राष्ट्राला किंमत द्यावी लागते. आणि ह्याकरता जे वर्तमान शासन जे करतंय, आपण सगळे आपले राजनीतिक संबंध बाजून ठेवू, त्याला सहायता केलं पाहिजे, प्रोत्साहन केलं पाहिजे. डॉक्टर साहेब मला वाटतं ते म्हणाले होते ह्याबद्दल की ते त्याचं स्वागत करतात, असं मला ऑडिओ बरोबर नव्हता, परंतु ते अगदी बरोबर त्यांनी म्हटलंय की वी शुड फॉरगेट आवर इंटरनल डिफरन्सेस, ऑल पॉलिटिकल डिफरन्सेस, लेट अस सॉर्ट आउट वन प्ले. की हा जो एक आपल्याकडे मोठा धोका झालेला आहे आणि आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे साहेब. वी हॅव टू लिव्ह टुगेदर. वी कॅनॉट चेंज. म्हणजे ते यू कॅनॉट डिस्ट्रॉय पाकिस्तान. माझे मोठ्या लोकांशी त्यांचे संवाद होते, लेफ्टनंट जनरल माझ्या पदावरते, आणि आम्ही चांगलं बोलायचं म्हणजे की देर इज नो अल्टरनेटिव्ह. इफ देर इज नो अल्टरनेटिव्ह देन लेट अस लिव्ह इन पीस. आणि जर तुम्हाला शांततेने राहायचं असेल मग दोन्हीकडून हे एक सामंजस्य झालं पाहिजे. हा एक मुद्दा झाला आपल्या म्हणण्यामध्ये. दुसरी माझी आपल्या विनंती आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमाने तुम्ही हा मुद्दा घेतलेला आहे. आज त्यांनी म्हटलं की आमच्याकडे ते लोक घेतले, 3 पोरं त्यांनी धरले, त्यांच्याकडे मोबाईल नंबर होता. ज्या शासनाने हे म्हटलंय, ज्या प्रसारमाध्यमांनी म्हटलंय, त्यांनी 2 दिवस अगोदर म्हणाले की हे मोबाईल नंबर आमचे नाहीच आहे. तो विश्वास करायचा कसा करा, कुणावरती करायचा तुम्ही. तिसरी जी गोष्ट आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नवाज शरीफ जे इलेक्टेड प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, कॉन्स्टिट्युशनल हेड आहे ते, त्यांच्याशिवाय आपण चर्चा दुसऱ्याची कुणी करू शकत नाही. परराष्ट्र मंत्रीची चर्चा होईल, राष्ट्रीय सुरक्षाची चर्चा होईल किंवा आपले परराष्ट्र सचिव त्यांची होईल. त्याच्याशिवाय आपण दुसऱ्याशी कोणाशी बोलू शकत नाही ना तिथे. वी कांट स्पीक टू हाफिज सईद. आपल्याला सैन्याशी ते बोलू देत नाही. आपली यंत्रणा भारतातली दुर्दैवानी अशी आहे की सैन्याशी ते बोलू देत नाही. त्याला भीती वाटते. देर इज सम रिझन फॉर व्हॉट एव्हर इट इज. तो चर्चेचा विषय नाही. आपण आतंकवाद्यांशी बोलू शकत नाही, आपण त्यांचे कट्टरवाद्यांशी बोलू शकत नाही.
म्हणून आपल्याकडे एकच मार्ग आहे की जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याबरोबर बोलणे चालणार नाही. त्यांच्याबरोबर बोलण्याशिवाय पर्याय नाही. आणि अमेरिकेवरती माझी परत विनंती आहे, प्लीज फॉर हेवन सेक, फॉर गॉड सेक, अमेरिकेवरती खूप विश्वास करू नका. आमचा अनुभव फार वेगळा आहे. अमेरिका विल प्रोटेक्ट देअर ओन नॅशनल इंटरेस्ट. त्याला भारताची इतकी फिकर नाही आहे. त्यांना पाकिस्तानची गरज आहे आज. त्या गरजेशिवाय म्हणून ते करतात आहे. पण ज्या हाफिज सईदला त्यांनी लाखो मिलियन डॉलरचा पैसे, त्यांना तो शोधत नाही, त्यांना ते मिळू शकत नाही. अमेरिकेमध्ये असा एकही ड्रोन नाही आहे, एकही सॅटेलाइट नाही आहे, असाही एकही कॅमेरा नाही आहे, तो त्याला शोधू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करून आपल्याला पुढची चर्चा घेतली तर बरं होईल. नक्की नक्की अर्थात. म्हणजे ही विनंती आणि हे साहजिक तुम्ही जे मुद्दे काढलेले आहेत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यांवरती तेवढी सावधगिरी आपण बाळगण्याची क्षमता बाळगून आहोत का, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंगेकर सर, तुम्हाला वाटते का की अशा प्रकारची सावधगिरी बाळगण्याची क्षमता आत्ताच्या या संपूर्ण केंद्र सरकारच्या यंत्रणेमध्ये आहे आणि तशी मानसिकता घेऊन केंद्र सरकार आत्ताची पावलं उचलते? नाही, एक गोष्ट अशी, एक 2-3 मुद्दे फक्त मी संक्षिप्तपणे सांगू इच्छितो. ती गोष्ट अशी की पाकिस्तानची भूमिका म्हणजे पाकिस्तानचं स्टेट म्हणजे पाकिस्तानचं गव्हर्नमेंट सरकार आणि पाकिस्तानी जनता या दोन गोष्टींमध्ये आपण फरक केला पाहिजे. पाकिस्तानच्या जनतेला भारताबरोबरचे संबंध आजही चांगले व्हायला हवेत अशी माझी स्वतःची भूमिका आहे. हे मी अनेक वेळेला अनुभवलेलं आहे आणि मी पाकिस्तानच्या भेटीमध्ये प्रत्यक्ष बघितलेलं आहे. दुसरा मुद्दा असा, पाकिस्तानमध्ये इलेक्टेड गव्हर्नमेंट कुठलंही असलं, ते नवाज शरीफचं असो किंवा भुत्तोंचं असो, ते पाकिस्तानच्या मिलिटरीला एका मर्यादेच्या पलीकडे दुखवून लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करू शकत नाहीत. इतका पाकिस्तानच्या लोकनियुक्त सरकारवर मिलिटरीचा अंकुश आहे. तिसरा मुद्दा असा आहे की कोणत्याही प्रकारे पाकिस्तानची भूमिका किती जरी निसरडी असली, ती निसरडीच राहिलेली आहे. पहिल्यापासून 15 ऑगस्ट 1947 सालापासून ती निसरडी आहे. ही निसरडी भूमिका, कधी कधी दुटप्पीपणाची भूमिका, कधी कधी भारताला फसवण्याची भूमिका, कधी कधी भारताला बेसावत ठेवण्याची भूमिका अशी जरी असली तरी पाकिस्तानची कंटिन्युअसली डायलॉग केल्याशिवाय आपल्या समोर कोणताही पर्याय नाही. चौथा मुद्दा असा आहे, पाकिस्तानने न्यूक्लिअर आण्विक शस्त्रास्त्र आण्विक वेपन त्यांनी अक्वायर केल्यानंतर म्हणजे अणुबॉम्ब त्यांनी तयार केल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध बदललेले आहेत. त्या दोन्ही संबंधांना एक वेगळा संदर्भ प्राप्त झालेला आहे. भारताने अनेक वेळेला पाकिस्तान बरोबर नो वॉर पॅक्ट करण्याची भूमिका घेतलेली आहे. पहिलं स्ट्राईक आपण करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. ती पहिल्यापासूनची 1974 साली पहिल्यांदा अणुस्फोट केल्यानंतर पोखरणला तिथपासून भूमिका आहे. पाकिस्तानने त्याला कधीही प्रतिसाद दिलेला नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की सगळ्यांनी लक्षात गेलं पाहिजे भारतीय या देशातील जनतेने, पाकिस्तानची जी आण्विक ॲटॉमिक वेपन्स जे आहेत त्याच्यावर पाकिस्तानच्या शासनाचं नियंत्रण नसून ते नॉन स्टेट ऍक्टर्सचं नियंत्रण आहे. असं भारतामध्ये नाही आहे. भारतामध्ये आज सुदैवाने आतापर्यंत इथल्या लष्करशाहीला अशा प्रकारचे कुठलीही वेगळी आकांक्षा नाही. आणि तिकडचे नॉन स्टेट ऍक्टर जे आहेत, पाकिस्तान नेहमी असं म्हणतं की याच्याशी आमचा काय संबंध नाही, दीज आर नॉन स्टेट ऍक्टर्स. पण ते पाकिस्तानच्या मिलिटरी शिवाय तिकडचे नॉन स्टेट ऍक्टर्स अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं भूमिका करू शकत नाही. आणि शेवटचा मुद्दा असा, ज्या मुद्द्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न पक्षीय भूमिकेत नाही येणार. 26 नोव्हेंबरची भूमिका जेव्हा अटॅक जेव्हा झाला तेव्हा ताबडतोब विलासराव देशमुखांनी राजीनामा दिला, शिवराज पाटलांनी राजीनामा दिला. आता असं आहे की 33 पासून आपण काय जी तयारी आपण केली किंवा न केली हा एक चर्चेचा मुद्दा आहे. पण आता पठाणकोटमध्ये म्हणजे भारताच्या आणि पाकिस्तानच्या संरक्षण हद्दीच्या आत 30 किलोमीटर येऊन सुद्धा इथल्या सरकारचं काय समर्थन त्याला, म्हणजे हाऊ दे कॅन एक्सप्लेन दिस. पुन्हा माधव भंडारी सॉरी बंदार एक फक्त अर्धा मिनिट. तो असा मुद्दा की मध्यंतरी तुम्ही मगाशी उल्लेख केलात की लाहोरला त्यांनी अचानकपणे भेट दिली. ही भेट या भेटीचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. एका सार्वभौम देशाचा दुसऱ्या देशाची संबंध इतके बिघडलेले असताना ट्विटरवरून त्या देशाचा पंतप्रधान सांगतात की मी अशा प्रकारच्या भेटीला लाहोरला मी आलेलो आहे. हे फॉरेन मिनिस्टरला माहित नाही, हे होम मिनिस्टरला माहित नाही. अशा प्रकारची भूमिका कुठल्याही पंतप्रधानाला व्यक्तिगत पातळीवर
देशाला न कळवता घेता येणार नाही, अशा प्रकारची माझी स्पष्ट भूमिका आहे. नक्की तुम्ही बरं केलं हा मुद्दा काढला. त्याचं कारण मगाशी सुद्धा त्याच मुद्द्यावरनं तुम्हाला मी विचारलं होतं. कारण मूळ मुद्दा हाच आहे की कुठेतरी कसं वागावं पाकिस्तानशी याबाबतचे खूप असहमत असलेले पक्ष आहेत. म्हणजे शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि इतर अनेक काही पक्ष असतील. पण त्यातला माधव भंडारी तुम्हाला हाच प्रश्न आहे की येणाऱ्या काळात जसं मुनगेकर सर म्हणाले की त्यांना तुम्हाला सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं हा हल्ला झालाय, ज्या पद्धतीनं तो हल्ला झाल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारणं किंवा त्याबद्दलची जी काही भूमिका सरकारने मांडायला पाहिजे त्या भूमिकेमध्ये कुठेतरी सरकारने बचाव केलेला आहे केवळ, आणि त्याच्याबाबतची दिलगिरी काही व्यक्त केलेली नाही. सरकारने या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने त्या हल्ल्याचा सामना करायला हवा होता तो केला. आणि आपण एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे की भारताच्या हवाई तळावर हा हल्ला केलेला असताना त्या सगळ्या अतिरेक्यांना वेचून नाहीसं करताना आणि त्या हल्ल्याचे सगळे परिणाम पुसून काढत असताना आपल्या हवाई तळाचं आपण काही नुकसान होऊ दिलेलं नाही. काही वर्ष, 1-2-2.5 वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या नाविक तळावर असाच हल्ला झाला होता. याच अतिरेक्यांच्या एका गटाने केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची 2 विमानं उडवली गेली होती. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याचं श्रेय हे निश्चितपणे परिस्थिती हाताळणाऱ्या मंडळींना दिलं पाहिजे. आता ते अतिरेकी आत घुसले कसे, त्याच्यामध्ये कोण कमी पडलं, कोणी दुर्लक्ष केलं, या सगळ्याची चर्चा ही जाहीरपणे होईल की नाही मला माहित नाही. परंतु सरकारला त्याच्यामध्ये निश्चितच दखल घेऊन जे त्याच्यामधले दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या दिशेने जावं लागेल. जेव्हा सीमेमध्ये शिरून 30 किलोमीटर शिरून हल्ला केल्याचा मुद्दा येतो तेव्हा मुंबईच्या हल्ल्यात 30 नव्हे कितीतरी किलोमीटर ही सुद्धा भारताची हद्दच आहे. मुंबई ही सुद्धा भारताची हद्द आहे. आणि त्यांच्या हल्ल्याचं लक्ष हे मुंबईचा नाविक तळ होता. नुसतं त्यांना ताजच्या हॉटेलमध्ये धिंगाणा घालायचा होता आणि ओबेरा शेरेटन उडवायचं होतं असं नाही, त्यांना नाविक तळापर्यंत पोहोचायचं होतं. आणि सगळ्या प्रकारचं म्हणजे आता मला त्या चर्चेत आता जायचं नाहीये, कारण त्या हल्ल्यामध्ये कोण कोण अपयशी ठरलं त्याच्यामध्ये फक्त विलासराव देशमुख आणि गृहमंत्री यांचे राजीनामे घेतले आणि पुन्हा त्यांना काही दिवसांनी हे केलं, स्थानापन्न केलं. त्यामुळे त्या पक्षीय चर्चेमध्ये जाण्यात माझ्या दृष्टीने हे विषय पक्षीय आरोप प्रत्यारोपाचे विषय नाहीत. आम्ही मुंबईच्या हल्ल्याच्या वेळेला काही महिन्यांपर्यंत पक्षीय राजकारणाच्या आधाराने चर्चा केली नव्हती. आम्ही त्याच्यामधला जो राष्ट्रावरचा हल्ला आहे असं मानून तत्कालीन सरकारला ते सरकार कुठल्या पक्षाचं आहे याचा विचार न करता पूर्ण पाठिंबा दिला होता. पण अर्थात ही काँग्रेसकडून माझी अपेक्षा नाही, कारण काँग्रेस कधीच अशा पद्धतीने देशाच्या सार्वत्रिक संपूर्ण देशाचा एकत्र विचार काँग्रेसने कधीच केला नाही, आजही करू शकत नाही. त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण एक दुसरा मुद्दा मला आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे की या सगळ्या चर्चेमध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानमध्ये नॉन स्टेट प्लेयर्स म्हणून जे सांगितलं जातं आणि पाकिस्तान सरकार सांगतं की हे स्टेट प्लेयर्स नाही आहेत, नॉन स्टेट प्लेयर्स आहेत. शेवटी पाकिस्तानी ISI हे स्टेटच आहे, स्टेटचा एक घटक आहे. पाकिस्तानचं लष्कर स्टेटचा एक घटक आहे. आणि या सगळ्या सूत्रामध्ये असलेला जर एखादा वर्ग, एखादा गट, एखादा विशिष्ट वर्ग जर ही कारण या पद्धतीने करत असेल तर ते नॉन स्टेट प्लेयर्स राहत नाहीत. फक्त त्याच्यामध्ये आज कालांतराने जर काही बदल होत असतील तर कदाचित ह्यांच्यामध्ये काही ना काही मतभेदाचे मुद्दे तयार झालेले असावेत, काही ना काही चिरफाया पडायला सुरुवात झालेली असावी, ही शक्यता त्यात राहते. तुम्ही म्हणता की नॉन स्टेट प्लेयर्स ते नाही आहेत असं म्हणताय तुम्ही. ISI या मुद्द्यावरती सुद्धा आपण चर्चा करूयात. शेकटकर सर आपल्या सोबत आहेत, भारतकुमार राऊत आपल्या सोबत आहेत आणि डॉक्टर भालचंद्र मुनगेकर आपल्या सोबत आहेत. एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवूया. बेधडकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय भारत पाक संबंधांच्या संदर्भामध्ये. अर्थात जी द्विपक्षीय बोलणी होती ती बोलणी पुढे ढकलण्यात आल्याचं अधिकृतरित्या आता सांगण्यात आलेलं आहे. आणि मौलाना मसूद अझहर याला ताब्यात घेण्यावरनं एकूण हा वादंग उठलेला होता. पुन्हा एकदा यापूर्वी चर्चा सुरू करण्यापूर्वी आपले जे प्रेक्षक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूयात. बाळासाहेब जोशी म्हणतायत, मोदींच्या पाठीत पाकिस्तान खंजीर खूप असतंय, मोदींनी पठाणकोट हल्ल्यातून बोध घ्यावा. प्रशांत दौंडकर म्हणतात, आपले पंतप्रधान मोदी नक्कीच भारत आणि पाकिस्तान मधले संबंध सुधारवणार याची आम्हाला खात्री वाटते. अशोक खेडकर म्हणतात, भारत पाक संबंधांबाबत भारतात सहमतीचं वातावरण होऊ शकेल, फक्त जनतेची साथ हवी. आणि श्रीपती वगैरे म्हणतात,
भारतानं दरवेळी पाकिस्तान बरोबर शांती प्रस्थापित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण पाक हा दोन तोंडी मांडूळ आहे. अर्थात या पुन्हा बोलक्या प्रतिक्रिया आणि या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राऊत सर, प्रश्न हाच आहे, म्हणजे एकीकडे मसूद अझहरच्या संदर्भामध्ये ही बातमी आली भारतामध्ये, त्यावरनं आपण त्याचे जे आडाखे बांधायला सुरुवात केली. पण एक जी चर्चा आता चालू आहे त्यामध्ये माध्यमांची चर्चा चालू आहे, माध्यमांची जबाबदारी म्हणून. भारतीय माध्यमं कुठेतरी या सगळ्या पाकच्या प्रचाराला बळी पडलेत का? काय तुमचं निरीक्षण आहे? कारण ज्या पद्धतीनं ह्या बातम्या पाकिस्तानातनं आल्या, कोणीही त्याच्यावरती दुजोरा दिला नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये, आणि त्यानंतर भारतामध्ये सुद्धा ज्यावेळेला विचारण्यात आलं अधिकृतरित्या त्यावेळेला सुद्धा त्याच्यावरती कुठलाही दुजोरा आत्तापर्यंत मिळालेला नाही आहे. अगदी तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. मी स्वतः माध्यमांमधला माणूस आहे, तर मला सांगायचं आहे, माझी मान लाजेने खाली जाते. परंतु ही गोष्ट खरी आहे की आपली आजची माध्यमं सबसे तेज ज्या नादामध्ये सर्वात आधी या नादामध्ये आपण काही शहानिशा न करता आपण खूप पुढे जाऊन खूप पुढचं बोलायला लागतो आणि त्याच्यामुळे आपण फसत जातो असं मला वाटतं. ही नंबर 1 ची गोष्ट. नंबर 2 ची गोष्ट अशी की माध्यमांद्वारे जो पक्षीय प्रचार केला जातो की अपप्रचार केला जातो किंवा पक्षीय लढाया ज्या माध्यमाद्वारे ज्या लढल्या जातात याचा सुद्धा खूप मोठा दुष्परिणाम आपल्या परराष्ट्रीय नीतीवर होत असतो. याचं मला खूप दुःख होतं. उदाहरणार्थ आता सुद्धा मुणगेकर सर इतके मोठे अर्थतज्ञ आहेत, खूप चांगले संसदपटू आहेत, ते माझे सहकारी होते राज्यसभेमध्ये. त्यांनी इथे काँग्रेस आणि भाजप हा विषय आणण्याचं कारण नव्हतं, पण त्यांनी तो आणला. त्याला माधव भंडारींनी उत्तर सुद्धा दिलं. कारण नसताना हा प्रश्न आपण राजकीय पक्षीय पातळीवर नेतो. तसंच आपण आपली माध्यमं ही पाकिस्तानातून आलेल्या बातम्यांवर ज्या पद्धतीने विश्वास ठेवतात, आणि आजच नाही ह्याच्या पूर्वीही मागे आपल्या माध्यमांनी अशा बातम्या दिल्या की दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून निघून गेला. कोणी सांगितलं तुम्हाला पाकिस्तानातून निघून गेला म्हणून? तर हे पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये आलेली बातमी आपण जशी तशी प्रस्तुत केली. काही ठिकाणी आपण त्यांना कोट केलं, त्यांना सांगितलं की हे इकडे आम्ही वाचलं, डॉन मध्ये वाचलं, इकडे वाचलं, तिकडे वाचलं. परंतु पाकिस्तान हे शेजारी राष्ट्र आहे. आज आपल्याकडे इतकी दळणवळणाची साधने आहेत, संपर्काची साधने आहेत, कुणीही काही प्रयत्न केला नाही किंवा केल्याचं दिसत नाही आणि आपण मात्र ते करत देत राहतो. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून गेला ही बातमी इतकी पसरली की त्याच्यामुळे पाकिस्तान राज्यकर्ते पूर्णपणे सुटले ना, की आता आमच्याकडे नाहीच आहे. प्रत्यक्षात असं की तो पाकिस्तानातच आहे. हीच गोष्ट ओसामा बिन लादेनच्या बाबतीतही झाली होती. परंतु अमेरिकन माध्यम आणि अमेरिकन सरकारपेक्षाही अमेरिकन माध्यम आणि अमेरिकन जनता यांनी याच्यापैकी कशावरही विश्वास ठेवला नाही. त्यांनी काही न बोलता थेट लादेनवर हल्ला केला आणि लादेनला त्यांनी कुठला जो रस्ता दाखवायचा तो दाखवला. हीच गोष्ट आपण करू शकत नाही. याचं कारण आपली माध्यमं सुद्धा त्याला जबाबदार आहे. समजा आपण केलं, अगदी अफजल गुरुच्या फाशीसारखी जर गोष्ट असेल, त्यावेळी आपल्यापैकी किती लोकांना अचानक दुःखाचे आवेग फुटतात. कशासाठी? कसाबला मारलं, कशासाठी आपण रडायला बसतो? म्हणजे हे मला समजू शकत नाही. कसाबसाठी कोणी रडले असं काही ऐकवत नाही. कारण अफजल गुरुच्या बाबतीमध्ये नक्की अशा प्रकारचा विवाद प्रवास झाला. त्याचा मुख्य हे कशासाठी करतात, हे कोण सुरू करतं? हे पाकिस्तानी माध्यमातून सुरू होतात आणि आपण जसं तसं तिकडून उचलायला लागतो. का? म्हणून पाकिस्तानपेक्षा आपण जास्त सबल आहोत, पाकिस्तानपेक्षा आपली लोकसंख्या जास्त चांगली आहे, पाकिस्तानपेक्षा आपल्याकडे जास्त सुबुद्ध लोक आहेत, सुशिक्षितपणा आपल्याकडे जास्त आहे. असं असू नये आपण केवळ एका विचारसरणीला विरोध करण्यासाठी आपण ही गोष्ट करत राहतो. हे मला वाटतं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि म्हणूनच जर का भारताचा बचाव करायचा असेल ना, तर भारताचा बचाव आधी हे इकडचे सज्ञानी लोक आहेत, स्वतःला सज्ञानी समजणारे, त्यांच्यापासून बचाव करणं गरजेचं. तुम्हाला शेकटकर सर, तुम्हाला हे पटतं का? म्हणजे आता भारत कुमार राऊत म्हटलं की इथले सज्ञानी वर्ग जो आहे त्यांच्यापासून हा भारताचा बचाव व्हायला पाहिजे. सर्व सज्ञानी नाही, परत ह्याच्यावर माझ्यावर सर्व सज्ञानी शेकटकर बरोबर, काही सज्ञानी. शेकटकर सर, सर्वप्रथम मी आपला अभिनंदन करतो. आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. तुम्ही जे हे पॅनल घेतलंय आज, हे फार अभ्यासक लोक आहे. एक्सेप्ट मी एक सैन्यातला आहे. नाही, तुम्ही अधिकारी आहात. तुम्ही सुद्धा सामरिक या सगळ्या नीतीच्या बाबतीत तुम्ही अधिकारी आहात आणि त्यामुळे कारण की आपल्याकडे आणि मी मागे एका चॅनलवरती सांगितलं होतं आणि हा माझा पूर्ण विश्वास आहे कि कोई भी राष्ट्र अपने राष्ट्र की भलाई के लिए राष्ट्र नीति करता है. कोई भी राष्ट्र है अपनी राष्ट्र की रक्षा के लिए राजनीति करता है. उस राष्ट्रनीति के लिए वो राजनीति करता है. उस राजनीति की सफलता के लिए कूटनीति करता है. यू यूज डिप्लोमेसी
फॉर द सक्सेस ऑफ योर पॉलिटिकल गेम्स। और जहां राजनीति कूटनीति दोनों ही विफल होती हैं वहां रणनीति करना पडती है। देन बोथ द थिंग फेल, देन यू रिसॉर्ट टू वॉर। आमच्यासारख्या लोकांना हे अभ्यास करावा लागतो। याचा अर्थ माध्यमांनी असं नाही घेऊन की इंडियन आर्मी इज गेटिंग इन टू पॉलिटिक्स असं नाही, बट वी हॅव टू कीप ए वॉच की कुठे चाललंय। आणि त्या ह्याच्यावरतून मी आपल्याला बोलतोय की देर इज नो डाऊट अबाउट इट की आपल्या प्रसार माध्यमाला कुठेतरी स्वनियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे। हे एक विनंती आहे, म्हणजे हे म्हणत नाही की देर ऑल अँटी नॅशनल, दे बीन बॉट बाय समबडी एल्स, पण ज्याप्रमाणे आपली मी सर्वात पहिले आय विल ब्रेक द न्यूज, इन युअर डिझायर टू ब्रेक द न्यूज यू आर ब्रेकिंग द हेड्स ऑफ द पीपल। नक्की हा एक माझी विनंती आहे। आपले जे लोक ट्रायल बाय मीडिया, आता ते कसे आले, कुठे गाडी सोडली, हे सगळं सांगायची आवश्यकता आहे का आपल्याला माहित आहे सगळं। तर एक ही विनंती आहे की वी शुड एक्साइज कंट्रोल, देयर इज नो नीड फॉर गव्हर्नमेंट रेग्युलेशन वगैरे असे काही नियम डिमांड करूया। एक सरांनी आता मुद्दा घेतला होता आपण नॉन स्टेट ऍक्टर्स। माझ्या अभ्यासाप्रमाणे देयर इज नथिंग नॉन ए नॉन स्टेट ऍक्टर्स। आपण हाफिज सईदला किंवा अदरला किंवा ह्याला नॉन स्टेट केलं, तो पाकिस्तान जन्मात आला, तिथे तो मोठा झाला, तिथे तो जिवंत आहे, तिथे तो काम करतोय। पाकिस्तानी सैन्याने आतंकवाद त्यांना आउटसोर्सिंग केलेलं आहे। आपल्याला हे माहित असलं पाहिजे की हे जे आतंकवादी जे आहे दे आर व्हेरी मच पार्ट ऑफ पाकिस्तान आर्मी, जरी ते गणमत घालत नाही, आणि दे हॅव बीन आउटसोर्स, दे बिकम अपेंडिक्स। पठाणकोटचा आपण जे म्हटलंय की हल्ला झाला होता, ह्याची यंत्रणा माझ्या माहितीप्रमाणे 100% हे पाकिस्तानच्या सैन्याने केलेली आहे। वायुसेनेने त्यांना फोटोग्राफ दिलेले आहे, सॅटेलाइट इमेजरी दिलेल्या आहे पाकिस्तानच्या। एक थर्ड ग्रेड टेररिस्टला हे सगळं कळेल कुठून? बरोबर, ह्याकरता कुठेतरी आपल्याला एक तर संमेलन करायला पाहिजे, आणि दुसरं की नॉन स्टेट ऍक्टर बट ड्युली सपोर्टेड, सस्टेन, फायनान्स, डायरेक्टेड अँड कंट्रोल बाय स्टेट। हा अजूनही नॉन स्टेट ऍक्टर आहे का? हे एक पाश्चात्य देशांची अशी भूमिका त्यांनी ठेवली होती, आणि लोक ह्या नॉन स्टेट ऍक्टर नॉन स्टेट करून दे आर व्हेरी मच पार्ट ऑफ स्टेट। कसाबची माहिती मुंबईला आला होता, एकच मिनिट मी सांगतोय, त्याच्या आई वडिलांनी 1 महिना हे स्वीकारच नाही केलं की तुमचा मुलगा आहे। आई वडिलांनी स्वीकार नाही केलं, आणि पाकिस्तानी शासनाने 3 महिने स्वीकार नाही केलं की तो पाकिस्तानी नागरिक आहे। मग जेव्हा राग भारताचा संपला, थोडी शांती झाली, मग त्यांनी हळूहळू म्हटलंय सेम थिंग हॅपन इन कारगिल वॉर, की एकमेव राष्ट्र पाकिस्तान जगातलं असं आहे ज्यांनी आपल्या डेड बॉडी सैन्याच्या, त्यावेळेला मी आय वॉज इन द होल चायना फ्रंट, माझा मुलगा तिथे होता, त्यांनी आपल्या सैन्याच्या डेड बॉडी घ्यायला स्वीकारलं नाही, भीतीचं मारे की भारत त्याच्यावरती परत करेल आहे। जेव्हा एक राष्ट्रच आपल्या सैन्याला करत नाही तर नॉन स्टेट ऍक्टर हे आपल्याला थोडं लक्षात घेणं पाहिजे। हा फार गंभीर विषय आहे नक्की। सो यू कॅनॉट ट्रस्ट, हाऊ कॅन हाफिज सईद सर्वाइव्ह, तो कसं करू शकतोय? आजार झाला किंवा कुणी पण झालंय, हाऊ कॅन दे सर्वाइव्ह अनलेस दे आर प्रोटेक्टेड बाय स्टेट? हा एक आपण लक्षात घेणं पाहिजे, आणि शासनाला कुठेतरी ह्याची दखल घेणं फार गरजेचं आहे। वी मस्ट कन्वे दिस, डोंट टेल अस की दे आर नॉन स्टेट ऍक्टर्स, दे आर व्हेरी मच युअर ऍक्टर्स, नक्की नक्की पार्ट ऑफ यू, नक्की पैसा त्याच्यावरती देत आहे, तुमचं गुपित हे आहे। नक्की याच अनुषंगाने पुन्हा एकदा मुंगेकर सर, तुम्हाला हे जे गृहीतक मांडलं गेले सातत्यानं गेले अनेक वर्ष, आणि अनेकांनी जवळजवळ ते स्वीकारलेलं आहे की स्टेट ऍक्टर्स आणि नॉन स्टेट ऍक्टर्स, पाकिस्तानामध्ये अराजकाची परिस्थिती आहे, तिथे एक शासन वेगळं आहे, इलेक्टेड शासन वेगळं आहे, आणि तिकडे बाकी ज्युडिशरी वेगळी आहे, तिथलं ISI वेगळं आहे। अशा वेळेला आपण हे अशा पद्धतीचा प्रवास ज्यावेळेला आपण मान्य करतो, त्यावेळेला कुठेतरी पुन्हा आपलीच गल्लत आपण करून घेतो, त्या प्रचाराला बळी पडतो, असं तुम्हाला वाटतंय का? शेकटकरांनी जी माहिती दिली ही माहिती अत्यंत बरोबर, तंतोतंत बरोबर आहे, आणि तुम्ही या चर्चेमध्ये शेकटकरांना आणलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो, आणि त्यांच्या एकूणच मांडणीशी आणि त्यांच्या माहितीशी आणि त्या माहितीचं त्यांनी जे एकंदर इन्फरन्सेस काढले, त्यातले जे निष्कर्ष काढले, त्यांच्या निष्कर्षाशी मी पूर्णपणे सहमत आहे। पाकिस्तानने सातत्याने अशा प्रकारच्या कागळ्या करून आपण त्याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून नॉन स्टेट ऍक्टर ही भाषा पाकिस्तानने वापरली। दे आर नॉट स्टेट ऍक्टर ॲट ऑल, दे आर व्हेरी मच पार्ट ऑफ पाकिस्तान एस्टॅब्लिशमेंट, देर इज नो डाऊट अबाउट इट। प्रश्न याच्यामध्ये असा आहे, मगाशी भरतकुमार राऊत बोलत असताना ते असं म्हणाले की आपण ह्याच्या मुद्दा आपण उगाच पक्षी मुद्दा आपण उगाच उपस्थित आपण करतो। प्रश्न असा आहे की इथे चर्चा आपण जेव्हा करत राहतो त्यावेळी ते भिन्न भिन्न दृष्टिकोन चर्चेमध्ये येतात, म्हणून आपण चर्चा करतो, आणि मग सगळे 4-5 काँग्रेसचे असते, 4 भाजपचे असते, 4 शिवसेनेचे असते। प्रश्न असा आहे, सुधींद्र कुलकर्णींच्या तोंडाला काळा फासून पाकिस्तानचे फॉरेन मिनिस्टर कसुरी त्यांचं पुस्तक जे आलं, अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे ते, नायदर अ हॉक नॉर अ डव,
550 पानाचं पुस्तक आहे आंतरराष्ट्रीय राजकारणावर. त्याचं प्रकाशन झालं नेहरू सेंटरमध्ये. म्हणून सुधीर कुलकर्णीच्या तोंडाला काळं फासून आणि गुलाम अली खानाच्या गाण्याचे कारण रद्द करून भारत पाकिस्तान संबंध सुधारणार आहेत असं आहे. पक्षीय भूमिका नको म्हणजे काय नसतो. डेमोक्रेसीमध्ये पक्षीय असणार, पक्षाची भूमिका वेगवेगळ्या आहेत आणि सातत्याने काँग्रेसची भूमिका अशी आहे की नो वॉर विथ पाकिस्तान. पाकिस्तानची युद्ध आपल्याला परवडणार नाही. म्हणून मग अशी व्यवस्था म्हणलो की पाकिस्तानने आण्विक शस्त्र संपादन केल्यानंतर आणि ॲटॉमिक वेपन्स तयार केल्यानंतर आणखी ते अधिक कडतीर झालेलं आहे. प्रश्न इथे असा आहे की संपूर्णपणे पाकिस्तानच्या संबंधात भूमिका करत असताना पाकिस्तानमध्ये मगाशी सुरुवातीला म्हणालो की काश्मीर विलीन झालं नाही आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे 2 हप्ते झाले. पाकिस्तान कधी विसरू शकत नाही. दॅट इज द रूट कॉज. म्हणून पाकिस्तानशी डायलॉग करत असताना या सगळ्या गोष्टी होत असताना पाकिस्तानची भूमिका दुटप्पे आहे हे 100% मान्य होत असताना आणि ती खरी असताना सुद्धा पाकिस्तानशी डायलॉग करत असताना तो डायलॉग तोडता कामा नये. पाकिस्तानच्या संबंधामध्ये डायलॉग कॉम्पोजिट डायलॉग सुरू व्हायला पाहिजे. पण तो करत असताना आपले सगळे सिक्युरिटी फोर्सेस आहेत, आपली इंटेलिजन्स एजन्सी आहे, आपली संरक्षणात्मक सामुग्री आहे, त्याच्यामध्ये कुठेही आपण कमी पडता कामा नये. पठाणकोटच्या बाबतीमध्ये आत्ताच्या विद्यमान सरकारचा गलथानपणा झालेला आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. मगाशी भांडारे असं म्हणाले की ते एअरबेसवर ते आले होते आणि त्यांचा अटॅक त्याच्यामध्ये होता. मी ज्या कारणासाठी तुम्हाला असं वाटतं काँग्रेसला लोकांनी निवडून दिलं नाही आणि तुमचा चांगला पक्ष निवडून तुम्हाला आणला, मग त्या पक्षाच्या सोबत तुम्ही परत करणार आहात का? ह्याच्यामध्ये व्हेरी पार्टी पॉलिटिक्स. कुठे पार्टी पॉलिटिक्स ह्याच्यामध्ये? मी एक जबाबदार नागरिक म्हणून सांगतो की पार्लमेंटच्या हत्यावर पार्लमेंटवर जेव्हा हल्ला झाला आणि 13 सुरक्षा अधिकारी मारले गेले, व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटी अडवाणीने कुठल्या प्रकारे जबाबदारी घेतली? मगाशी भांडारे सांगत होते मगाशी की त्या शिवराज पाटलाला आणि विलासरावांना तुम्ही परत सत्तेवर आणलं. काँग्रेसने ज्या काही चुका केल्या असं तुम्हाला वाटतं त्या केल्या की नाही वेगळा मुद्दा, पण तुम्ही त्याच्यावर जगतात. त्याच चुका परत तुम्ही करणार आहात का? तुम्ही हे केलं म्हणून आम्ही हे करू असं तुम्ही करणार आहात का? हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा माधव भंडारी तुम्ही उत्तर द्यायला लागेल, कारण एक काही गंभीर आरोप तुमच्यावरती लावलेले आहेत. जो ज्या पद्धती पूर्णपणे ढिसाळ कारभार आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा हल्ला घडवून आणलाय असं ते म्हणतात. नाही, पहिली गोष्ट म्हणजे जो प्रसारमाध्यमांचा मुद्दा आपण घेतला होता चर्चेला, खरं म्हणजे त्याच्यामध्ये मला काही मुद्दे आधी स्पष्ट करायचे आहेत आणि जो आमच्या कारभारावरती त्यांची टीका आहे तर त्याचं उत्तर आधी एका वाक्यात देतो की पाकिस्तान जसं काश्मीर मिळालं नाही, बांगलादेश आपल्याकडून गेलं आणि भारताचा पाकिस्तान आपण करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती जसं पाकिस्तान विसरू शकत नाही आणि पचवू शकत नाही, तसंच भारतीय जनता पार्टी मतदानाच्या माध्यमातून जनतेने स्वीकारलं म्हणून सत्तेवर आली आहे हे वास्तव काँग्रेसला अजून पचवता आलेलं नाही. त्याच्यातून हे सगळं बोलणं, मला त्याच्याबद्दल अधिक काही बोलायचं नाही. मुद्दा जो आहे प्रसारमाध्यमांचा, की भारतातल्या प्रसारमाध्यमांमधला एक मोठा वर्ग ज्याचा काही कब्जा, काही पकड ही प्रसारमाध्यमांमध्ये आहे, तो सातत्याने जाणीवपूर्वक पाकिस्तानला पूरक अशी भूमिका घेतो आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भाबडेपणा, बावळटपणा नाही. जे काही आहे हे जाणीवपूर्वक पाकिस्तानचा फायदा करून देण्याचा प्रयत्न आहे. कारगिल युद्धाच्या वेळेला हा अनुभव आपण घेतला की काही पत्रकारांनी ज्या पद्धतीने कारगिलचं रिपोर्टिंग केलं आपण बोलू, मी पण माध्यमांचा प्रतिनिधी आहे, युद्ध कशा पद्धतीने रिपोर्ट करावं याबद्दलचे जे पत्रकारांचं प्रशिक्षण आहे ते त्यावेळेला तोकडं होतं. त्यामुळे पत्रकारांच्या हेतूकडे जातोय. नाही, हेतू सुद्धा आहे हा, हे सुद्धा दाव्याने मी पत्रकारांची ही आताची तुमची सुद्धा स्टाईल आहे, कारण सॉफ्ट टार्गेट झालं हल्ली मीडियावरती मीडियावरती कापर फोडायचं हे सुद्धा ज्या पद्धतीने त्यावेळेला कारगिल युद्धाचं रिपोर्टिंग केलं ते पहिली अशी घटना होती आधुनिक काळातली ज्यावेळेला माध्यमं आली त्यावेळेला. त्यामुळे तशा पद्धतीच्या त्यावेळेला अगदी 26/11 ज्यावेळेला रिपोर्टिंग केलं त्यावेळेला सुद्धा ही पहिली घटना होती. त्याच्यानंतर अनेक बदल झाले, त्याच्यानंतर अनेक माध्यमांनी अंतर्गत बदल करून घेतले. म्हणजे त्यामुळे असं काहीतरी जाणीवपूर्वक काही होते असं आम्हाला वाटत नाही. तुम्ही आपण जेव्हा प्रसारमाध्यमांचा मुद्दा चर्चेला घेतला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बाजूचे नक्की आम्ही प्रामाणिकपणे विचारतो की प्रसारमाध्यम बळी पडलेत का पाकिस्तानी या सगळ्या प्रचाराला? माझं याबद्दलचं जे निरीक्षण आहे, माझा याबद्दलचा जो अनुभव आहे तो मला मांडू द्या ना. मी सगळ्यांवरती आरोप नाही केले, मी आपल्यावर नाही आरोप केला. मी सुरुवातीला हे म्हणालो की प्रसार माध्यमांमधला एक वर्ग
ज्याचा प्रसार माध्यमांवरती काही ठिकाणी प्रभाव आहे, काही ठिकाणी पकड आहे, हा वर्ग जाणीवपूर्वक अशा पद्धतीने काम करतो, हा माझा दावा आहे आणि आजही आहे. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो. आत्ता मुणगेकर सरांनी कसुरीच्या पुस्तकाचा उल्लेख केला. कसुरीच्या पुस्तकाचं परीक्षण आपल्याला आजतागायत वाचायला नाही मिळालेलं. भारत पाकिस्तानच्या संदर्भामधल्या अनेक भुक्कड पुस्तकांवरती पानाच्या पानं लिहिली जातात आणि त्या पुस्तकांच्या आधाराने भारत पाकिस्तान संबंधामध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत, पाकिस्तान किती प्रेमळ आहे वगैरे वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. पण इथे भारतामध्ये प्रसिद्ध झालेलं एक पुस्तक आहे खलिफत सोल्जर्स म्हणून. पाकिस्तानच्या लष्कराने, पाकिस्तानच्या सरकारने, पाकिस्तानच्या ISIने भारतामध्ये दहशतवादी कारवाया चालवण्यासाठी काय काय केलं याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन ह्या लेखकाने सन 2008 मध्ये केलेलं आहे. आता काय त्या पुस्तकाबद्दल एक अक्षर कुठे लिहून नाही आलं भारतामध्ये. कोणत्याही जबाबदार वर्तमानपत्राने, कोणत्याही भारत पाकिस्तान बद्दल सातत्याने अमन की आशा वगैरे रंगवणाऱ्या वर्तमानपत्राने या पुस्तकाचा उल्लेख सुद्धा कधी केला नाही. कारण का तर हे डॉक्युमेंटेशन आहे, याच्यामध्ये अधिकृत कागदपत्र आहे, याच्यामध्ये अधिकृत साहित्य आहे. आणि जर हे एवढी अधिकृत माहिती एखादा पुस्तक भारतातला लेखक, आणि तोही लेखक कोणी माधव भांडारी नाही, विल्सन जॉन आहे, म्हणजे इतकं संपूर्णपणे तटस्थ पुस्तक असताना सुद्धा हे वास्तव भारतापासून, भारतातल्या जनतेपासून लपवायचं हा उद्देश बाळगून अनेक लोक प्रसार माध्यमांमध्ये वावरतात. हे मान्य करायला आपल्याला अडचण काय? नाही, अडचण असण्याचं काही कारण नाही. जे सत्य ते सत्य राहील. पण त्याहीपूर्व म्हणजे या प्रसार माध्यमांच्या चर्चेमध्ये भारत कुमार राऊत, तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणताय? मगाशी मी बोललेलोच आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे, म्हणजे थोडंसं आपल्याला आधीच सांगतो की पॅरिसमध्ये हल्ला झाला. पॅरिसमध्ये हल्ला झाला. पॅरिस हे शहर काही सीमावरती नाहीये. जसं म्हणजे तिथे आता पठाणकोट असेल किंवा मुंबईचं असं समुद्राला लागून आहे, पॅरिस तसं नाही. पॅरिस हे मध्यवर्ती ठिकाणी. तिकडे हे दहशतवादी शिरले आणि त्यांनी हल्ला केला, लोक मारले गेले. यानंतर मला सांगा, म्हणजे माझं वाचन जर कमी पडत असेल तिकडच्या सर्वांनी सांगावं की तिकडच्या फ्रेंच सरकारबद्दल कोणी काही बोललं का हो, किंवा त्याच्याबद्दल काही असे तुम्ही काही चित्र दाखवलीत का त्यांची? त्यांनी ज्या संयमाने हा देशावरचा हल्ला आहे, या संयमाने ज्या पद्धतीने पाहिलं त्या पद्धतीने आपण पठाणकोटवरचा हल्ला किंवा अफजल गुरुचा ची फाशी किंवा मध्ये मेमनला फाशी झाली तो फाशीचं प्रकरण हे राष्ट्रीय म्हणून आपण का घेऊ शकत नाही? तेव्हा आपण अशा का भूमिका घेतो? आणि ज्या पाकिस्तानी वादी वाचू शकतील अशा त्याच्या भूमिका आपण का घेतो? याला जबाबदार माध्यम आहेत. त्या मेमनला जेव्हा फाशी झाली त्यावेळी आपण न्यायिक प्रक्रिया पूर्ण केली. ती करायला पाहिजे होती की नाही ते सोडून द्या, पण न्यायिक प्रवृत्ती आपण हे पार केली. त्यासाठी आपण 3 वाजेपर्यंत न्यायालय चालू ठेवली. हे झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी त्याच्या फ्युनरलला इतकी मोठी गर्दी जमते. त्याचं चित्रण इतक्या वेळा दाखवलं जातं की जसं काही महात्मा गांधींचं निधन झालं अशा तऱ्हेचं चित्रण दाखवलं जातं. त्याच्याबद्दल अनेकांना दुःखाचे कड येतात. आणि हे जर का पाकिस्तानच्या बाजूचे असं जर कोणी म्हटलं तर त्याच्यामध्ये पुन्हा असं म्हणणारा हा पुन्हा देशद्रोही ठरतो. म्हणजे मला समजूच शकत नाही. ही माणसं देशद्रोही आणि हे जे दाखवतात हे मात्र मानवतावादी. हे सगळं माध्यमामध्ये ही जी काय ठरवावं लागेल ना, ठरवावं लागेल की काय आणि किती दाखवलं गेलं पाहिजे, किती आणि काय दाखवलं पाहिजे. आपण माध्यम म्हणून जे काय आर्टिकल 19चा अनेकदा उल्लेख करत असतो आणि मग आपण आपली मर्यादा सुद्धा ठरवावी लागेल ना. म्हणजे राऊत याकूबचं जे दाखवलं गेलं ते कुठल्या उद्या वर्तमानपत्राने दाखवलं नव्हतं का? ती गर्दी दाखवली नव्हती का? त्या गर्दीत उद्या काही बलपुरं झालं असतं नाही, पण टेलिव्हिजनवरतीच त्यावेळेला सर्वाधिक आरोप झाले. मी माध्यम कारण ते जास्त प्रभावी ठरते म्हणून मी माध्यम जेव्हा म्हणतो ना त्या सर्व माध्यम त्याच्यामध्ये येतं. मी टेलिव्हिजनला दोष देत नाही. माध्यम म्हणजे माध्यम म्हणजे वर्तमानपत्र, टेलिव्हिजन, रेडिओ, नेट आता हे सगळं त्याच्यामध्ये येतं. माझं एवढंच म्हणायचं एक प्रश्न याच्यामध्ये आहे, ह्याच्यासाठी कायदा नाही करता येणार. कायदा केला आपल्याला स्वतःला स्वनियंत्रण चालू आहे, ती प्रक्रिया चालू आहे. कारण माध्यम सुद्धा त्या अर्थाने नवीन आहेत, त्यामुळे ह्याच्यात बदल निश्चित झाले पाहिजेत. त्या बदलाला आपण सुद्धा तयार असलं पाहिजे. याच्यामध्ये एवढाच आहे की कसाबच्या वेळेला सुद्धा कसाब हा अल्पवयीन आहे म्हणून त्याला अल्पवयीन कायद्याच्या आधाराने त्याच्यावरती खटला चालवा हे सांगायला माध्यमांमधून म्हणजे काही माणसं होती, काही पत्रकार काही लोक याच्यात पुढे आले होते ना आणि त्यांना पत्रकारांनी उचलून धरलं होतं. आम्ही 2 गोष्टी दाखवतोय. आम्ही उचलून धरण्याचा मुद्दा नाही. मुद्दा अगदी शेवटचा, वेळ कमी आहे. मुणगेकर सर अगदी थोडक्यात जाता
पाकिस्तान या मुद्द्यावरती सहमती आपली होणार आहे का? म्हणजे आपापले वेगवेगळ्यांचे विचारधारा असू शकतात, वेगवेगळ्या विचारधारांमधून आपल्याला त्याच्याबद्दलचे मतभेद असू शकतात, पण पाकिस्तान या विषयावरती अगदी लष्करापासून ते इथल्या सामान्य नागरिकापर्यंत, कारण त्याच्यावरती राजकारण खेळलं जातं हे आपल्याला नाकारता येत नाही, गल्ली गल्लीमध्ये पाकिस्तानच्या संदर्भातनं राजकारण खेळलं जातं हे आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती कुठेतरी एक सहमती आवश्यक आहे. ती सहमती कशा प्रकारे येईल असं वाटतं तुम्हाला? थँक्यू व्हेरी मच. पहिली गोष्ट अशी की आपण ह्या संबंधाची 1 तासाच्या चर्चेमध्ये माध्यमांवर जी चर्चा आपण केली ती चर्चा मोठ्या प्रमाणात अप्रस्तुत होती असं माझं म्हणणं आहे. जसं काय जणू भारत पाकिस्तान संबंध विकोपाला जे गेले त्याचं कारण जणू माध्यम आहेत अशा प्रकारे आपण चर्चा केली, पण दॅट इज डिफरंट थिंग. प्रश्न असा एक, भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सुधारणे याला दोन्ही देशांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही. 2, पाकिस्तानने आतापर्यंत गेल्या 40-50 वर्षामध्ये सातत्याने आगळीक केलेले आहेत. अशा प्रकारची आगळीक भारताने केलेली आहे असं आपल्याला दाखवून देता येणार नाही. हे खरं असून सुद्धा आपण पाकिस्तानची डायलॉग कंटिन्यू ठेवला पाहिजे. तिसरा मुद्दा असा, ह्याच्यामध्ये पक्षांच्या मध्ये सत्ताधारी पक्ष जो कोणी असेल, ते काँग्रेस असेल, बीजेपी असेल, कोणी असेल, त्यांनी या देशातील सर्व जनतेला विश्वासामध्ये घेऊन एक राष्ट्रीय सहमती निर्माण करण्याचं काम हे त्या सत्ताधारी पक्षाचं असेल, तो सत्ताधारी पक्ष कुठलाही असेल. चौथा मुद्दा असा, पाकिस्तानची सातत्याने डायलॉग करत असताना आपली संरक्षण नीती आहे, संरक्षण प्रिपेअर्डनेस आहे, जी तयारी आहे, आपली इंटेलिजन्स एजन्सी आहे, मला असं वाटतं की 26/11 नंतर आपण आतापर्यंत काही फार सुधारलेलो नाही. ह्याच्यामध्ये पॅरिस वगैरेचा उल्लेख करणं त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, पण मुख्य मुद्दा याच्यामध्ये आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःच्या देशाच्या हिताचा विचार हा पहिला असतो आणि त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय धोरण ठरवलं जात असतं. या प्रश्नावर भारत आता जे सत्ताधारी पक्ष आहे, आता जो सत्ताधारी पक्ष भाजप असेल, दुसरं आणखी कोणी म्हणत असेल, त्या पक्षाची जबाबदारी आहे, माध्यमांची जबाबदारी आहे, विश्लेषकांची जबाबदारी आहे, सोशल सायंटिस्टची एक जबाबदारी आहे की अशा प्रश्नावर एक सहमती घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजे. पण त्याचा पुढाकार मात्र त्या वेळच्या सत्ताधारी सरकारला घ्यावा लागेल. परंतु भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध आज, उद्या, परवा, 5-10 वर्षांनी कायमच्या सुधारण्यासाठी आपल्याला दोघाही राष्ट्रांना सातत्याने प्रयत्न करावे लागतील. पाकिस्तान आगळीक करत असताना सुद्धा आपल्याला ते प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी जितकं जमेल तितक्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे आपले मित्र आहेत त्यांना अधिकाधिक जमा करून त्यांचं एक फार मोठं प्रेशर, त्यांचं एक फार मोठा दबाव पाकिस्तानवर आणण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्नशील असावं लागेल. आणि ते करत असताना आपण डिफेन्स प्रिपेअर्डने मात्र इंटेलिजन्समध्ये कुठेही कमी पडता कामा नये याची जबाबदारी सरकारला आणि आपल्या सर्वांना घ्यावे लागेल. एवढंच मी या ठिकाणी चर्चेच्या सभावर करताना सांगू इच्छितो. नक्की धन्यवाद. अर्थात सगळ्या मान्यवरांना अधिक बोलायचं असेल पण वेळ कमी पडतोय आणि या वेळेच्या अखेरीस सर आपल्याला एवढंच लक्षात घ्यायला लागेल की पाकिस्तान हा विषय पुढच्या काही वर्ष सुद्धा असाच चालू राहणार आहे, अशी चर्चा चालू राहणार आहे. पण या पाकिस्तानच्या बाबतीमध्ये काही बाबतीची सहमती, अगदी कमीत कमी सहमती जी काही असेल ती आता सगळ्या पक्षांना करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या सहमतीच्या अनुषंगानेच इथून पुढे पाकिस्तान आणि भारताचे जे संबंध आहेत ते अधिक चांगले सौहार्दपूर्ण होतील अशी अपेक्षा करूया. कारण जसं शेकटकर सर सुद्धा म्हणाले की जवळजवळ राहतोय, शेजारी आहोत, आपल्याला चांगलं वागण्याशिवाय पर्याय नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.